फक्त हा एक पराठा आणि तुमचं पोट फुल होऊन जाईल. ना याच्यासोबत चटणी लागते ना दही. जर तुमच्याकडे भाजी संपली असेल आणि कणिक शिल्लक असेल आणि भाजी बनवायचा कंटाळा आला ना, तर अशा पद्धतीने हा कांद्याचा पराठा नक्की बनवून पहा. आता एक मोठा कांदा घेतला आणि तो छान उभा कट करून घ्यायचा, असा पातळ. त्यानंतर ना याला मीठ लावून 5 ते 7 मिनिट साईडला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून काय होतं, कांद्याला पाणी सुटतं आणि त्यातील एक्स्ट्राचं पाणी आपल्याला अशा पद्धतीने आता काढून टाकायचं आहे. एक कॉटनचा रुमाल घ्यायचा, त्यावर हा कांदा घ्यायचा आणि छान आपल्याला प्रेस करून यातील पाणी काढून टाकायचं, म्हणजे पराठा बनवताना तो चिटकत नाही. मस्त आता कांदा, त्यावर हळद, लाल तिखट, धने जिरे पूड, आमचूर पावडर किंवा चाट मसाला, थोडंसं काळं मीठ, कस्तुरी मेथी हातावर कुस्करून, थोडासा ओवा आणि जवळपास 1 मोठा चमचा बेसन पीठ भाजून घेतलेला आहे. छान मिक्स करून घ्यायचं. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. 2 चपाती अशा पद्धतीने लाटून घ्यायची पातळ आणि त्यावर हे सारण ठेवून द्यायचं आणि दुसरी चपाती वरनं टाकून घ्यायची आणि अशी कट करून याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. जसा व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्याच पद्धतीने लाटताना वरून कलोंजी आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. मस्त आता हा पराठा जाडसर लाटून घ्यायचा आहे. गरम तवा करायचा. गरम तव्यावर थोडंसं तूप टाकून घ्यायचं. दोन्ही साईडनी मीडियम फ्लेमवर छान खरपूस आपल्याला हा पराठा तूप लावून भाजून घ्यायचा आहे. मस्त हा पराठा बनवून तयार होतो. नक्की ट्राय करा.